शेवगावात पुलाच्या कामावरून नागरिकांमध्ये चर्चा, पाण्याच्या निचऱ्याबाबत प्रश्नचिन्ह। शेवगाव प्रतिनिधी आयश शेख। शेवगाव शहरातून जाणाऱ्या तिसगाव पैठण मार्गावरील रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू असून आंबेडकर चौकाजवळ शौकीन हॉटेल समोरील पुलाच्या कामावरून नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू आहेत। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी पुलाचे बांधकाम अपेक्षित होते त्या ठिकाणाऐवजी सुमारे 100 मीटर पुढे काम सुरू करण्यात आल्याचा दावा केला जात आहे। त्यामुळे कामाच्या नियोजनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार या परिसरातील विविध भागातील पावसाचे पाणी याच नाल्यामार्गे वाहून जाते, मात्र सध्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून त्याच्या निचऱ्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। अशा परिस्थितीत पाण्याचा प्रवाह नेमका कोणत्या मार्गाने जाणार याबाबत नागरिक संभ्रम व्यक्त करत आहेत। स्थानिकांच्या मते पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी परिसरातील जलनिसारण व्यवस्था, पाण्याचा नैसर्गिक प्रवाह आणि नाल्याची क्षमता याचा सविस्तर तांत्रिक अभ्यास होणे आवश्यक होते, अन्यथा भविष्यात मुसळधार पावसात पाण्याचा निचरा बाधित होऊन नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे। काम अपेक्षित जागेऐवजी पुढे का सुरू करण्यात आले त्यामागे तांत्रिक कारण आहे का, तसेच हे काम मंजूर आराखड्यानुसार सुरू आहे का याबाबत अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। पुलाचे काम सुरू पण पाण्याचा मार्ग कोणता? नागरिकांच्या म्हणण्यानुसार पुलाच्या परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले असून त्याच्या निचऱ्याचा मार्ग स्पष्ट दिसत नाही। त्यामुळे पावसाचे पाणी भविष्यात कोणत्या मार्गाने वाहून जाणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पुलाचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी इंजिनियर आणि संबंधित यंत्रणेने प्रत्यक्ष स्थळी पाहणी करून जलनिसरणाचा अभ्यास केला आहे का याबाबतही नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे। या संदर्भात नागरिकांमधील संभ्रम दूर करावा अशी मागणी होत आहे। दरम्यान या प्रकरणाची संबंधित विभागाने सखोल पाहणी करून पुलाचे काम मंजूर आराखड्यानुसार सुरू आहे की नाही, तसेच पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणती व्यवस्था करण्यात आली आहे याबाबत अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी शेवगावकरांकडून होत आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।